त्याच्या पुढचा आणखीन एक विचार करायचा आहे. दिलेर खानाशाह शंभूराजे दिलेर खानाला फितूर आहेत काय? मुद्दाम लक्षात ठेवा. राज्याभिषेक झाल्यानंतर काही काळात शिवाजीराजांनी मोहीम काढली आहे दक्षिण दिग्विजय. आता शिवाजीराजांना कर्नाटक आंध्र इथपर्यंत जायचं आहे. इथल्या अनेक राजांची मैत्री उभी करायची आहे. याच्यासाठी किमान 1 वर्ष किंवा लागलं तर 1.5 वर्ष राजे महाराष्ट्राबाहेर राहणार आहेत. अशा वेळेला शिवाजीराजांनी स्वराज्याचे 4 वेगवेगळे भाग करून प्रत्येकाला सांभाळायला दिलेत. मोरोपंतांनी या बाजूचं स्वराज्य सांभाळा, अनाजी पंतांनी या बाजूचं सांभाळा, त्र्यंबक पंतांनी या बाजूचं सांभाळा. अशी सगळी सांभाळणं करता करता फक्त दाभोळच्या आसपासचा एक मोठा प्रभावळीचा सुभा तो शंभूराजांनी सांभाळावा अशी त्यांना आज्ञा झाली आहे. आता इतिहासात रंगवले असं आता साहजिक आहे हो शंभूराजे चिडणं. मी युवराज आहे म्हणजे बाबांच्या अनुपस्थितीत होल अँड सोल पॉवर मला मिळाली पाहिजे. अशा वेळेला बाबा 4 लोकांना नियुक्त करतात म्हणजे दिस इज अन्याय फॉर मी. म्हणजे मी हे करू शकत नाही का? आणि मला काय देतात सांभाळायला? एवढसा सुभा प्रांत पण देत नाहीत मला. ही तक्रार शंभूराजाला करता यावी अशी परिस्थिती निर्माण केली आहे. याचं कारण रायगडावरून जाताना शंभूराजांवर एक मोठी जबाबदारी शिवरायांनी टाकली आहे. शंभू, आता 1.5 वर्ष मी परत येणारा नाही, पण दिलेर खान 3 लाखाची फौज घेऊन पन्हाळ्याच्या आसपास कोल्हापूरच्या सगळ्या ठिकाणी दबा धरून बसलाय. मी बाहेर पडलो किती वावटळ आत घुसणार आहे. म्हणून मुद्दाम तुला पन्हाळ्यावर राहा, तिथला तुला सुभा सांभाळण्याच्या निमित्ताने राहा. अजून म्हणायचं असेल तर सासूरवाडी जवळ आहे म्हणूनही राहा. दिलेर खान तुझ्या नजरेच्या टप्प्यात राहील अशाच ठिकाणी राहा. लक्षात घ्या, शंभूराजांना जर सगळ्या कारभाराच्या अंगावर त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या असत्या तर शंभूराजाला रायगडावर राहावं लागलं असतं. रायगडचा कारभार तसाही कुणी सांभाळेल. वऱ्हाडाचा कारभार जो मुअज्जमकडनं पदरात पाडून घेतलाय तोही कुणी सांभाळेल. प्रश्न सगळ्यात अवघड कुठला आहे? दिलेर खान कोणी सांभाळायचा? लक्षात घ्या, सुभा महत्वाचा नाहीये, ज्या तोंडावर त्यांना ठेवलंय तिथलं संकट किती मोठं आहे. म्हणजे अनाजी पंतांना त्यांनी कर्नाटकचा भाग, ते कर्नाटकचा भाग म्हणजे ते ऑटोमॅटिक टॅक्स देतात, ते फक्त कलेक्ट करायचे तर तुम्हाला रायगडावर पोचवायचे आहेत. तो कारभार बघता येईल. हे युद्धाचं धोरण आहे. एकूण आपलं लष्कर 1 लाखाच्या घरात आहे आणि शिवरायांची जबाबदारी अशी आहे, यातलं 80,000 लष्कर घेऊन मी बाहेर जाणार आहे. तेव्हा शंभू, सगळ्यात महत्वाची जबाबदारी, मला या 1.5 वर्षात महाराष्ट्रात युद्ध नको आहे. आता हाऊ टू मॅनेज इज युअर क्वेश्चन. सगळ्यात मोठी जबाबदारी लक्षात घ्या शंभूराजांवर, ही मोरोपंतांवर नाही, ही अनाजी पंतांवर नाही, ही रघुनाथ पंतांवर नाही, कोणावरही ही जबाबदारी नाही. त्यांच्यावर फक्त ऑफिस वर्क चालू ठेवण्याची जबाबदारी आहे. संरक्षणात्मक जबाबदारी जमणार. मुळात सेनापती हंबीरराव मोहिते महाराजांबरोबर जाणार आहेत. अशा वेळेला शंभू सांभाळ बरं, अन्यथा तर्कशास्त्र चालवायचं झालं तर सगळं स्वराज्य पटकन कब्जात घेणं किंवा दिलेर खानाच्या बरोबरीनं श्रीमंत होणं हे शंभूराजांना सहज शक्य आहे. जेव्हा शिवाजीराजे स्वराज्यात नाहीत तेव्हाच स्वराज्य गिळणं सोपं नाहीये का? पण शंभूराजे, शिवाजीराजे 1.5 वर्षांनी परत येईपर्यंत दिलेर खानाकडे गेलेले नाहीत. योग्य काळ राजे नाहीत हाच असू शकतो. शिवाजीराजे येईपर्यंत फितूर व्हायला का थांबतात? याला काहीच उत्तर नाही. आणि त्याही पेक्षा मध्ये जो पत्रव्यवहार झालाय तो फार महत्वाचा आहे. शिवाजीराजे स्वराज्यातून गेल्याबरोबर आता दिलेर खानाने तलवार पुरजली आहे, येतोच. ताबडतोब शंभूराजांचं पत्र गेलंय. दिलेर खान, इथे मला सावत्र राहायचा फार जाच आहे.
तिच्या मनात मी निघून जावं असल्यामुळे जाच असं सारखं ती म्हणते आहे. तिचं भयंकर मला जाच आहे. आमचे बाबासुद्धा या मंत्रिमंडळाच्या नादी लागल्यामुळं माझ्याकडे दुर्लक्ष करतायत. लक्षात घ्या, ही मुद्दाम परिस्थिती अशी तयार केली आहे की हे दिलेर खानाला खरं वाटलं पाहिजे. रायगडावरती संभाजी राजांना ठेवून त्यांनी हे पत्र लिहून दिलेर खानाने विश्वास नसता ठेवला. मग सगळ्या मंत्र्यांना बाकीची खाती दिली आणि मला नुसता प्रभावळीचा सुभा दिला. माझ्या कर्तृत्वाला इथं वाव नाहीये. मला तुमच्याकडे येऊन कर्तृत्व गाजवायची इच्छा आहे. फक्त 5,000तच हे सगळं करावं अशी माझी इच्छा नाही. कारण त्याला 5,000 मनसबदारी आहे फक्त. आहे ही मनसबदारी कायम राहणार आहे का याची खातरजमा मिळावी. लक्षात घ्या, याच्यामध्ये सरळ टाइम मॅनेजमेंट आहे. याची खातरजमा मिळावी याचा अर्थ हे 5,000 मान्य ठेवायचेत का नाहीत हे विचारण्यासाठी इथनं एक उंटवाला दिल्लीला पाठवला पाहिजे पत्र घेऊन. इथून पत्र घेऊन दिल्लीला जायला किमान त्याला 2 महिने. बरं, तिथे औरंगजेबाच्या दरबारात काय तुमच्या पत्रासाठी सगळे थांबलेले नाहीत वेटिंग लिस्टवर. तिथे रोज ऑफिस वर्कमध्ये ढिगाणी पत्र येऊन पडतात. याच्यात तुमच्या पत्राचा नंबर लागायचा कधी, त्याच्यानंतर त्याच्यावर विचारविनिमय होईल दरबारामध्ये की संभाजीराजांची जी 5,000ची मनसब आहे ती आपल्याला कायम ठेवायची आहे का. शहाजहांच्या वेळेला आपण कायम ठेवली होती, पण मध्ये या दोघांचं फाटलं. शंभूराजे रायगडावर निघून गेले. आता औरंगाबादची वऱ्हाडची जहागीर ते सांभाळतायत, पण 5,000ची मनसब सांभाळायची का, विचारच करत नाही माणूस अशा वेळेला. म्हणून तर हा मुद्दा वेगळा. 0 प्रहर. कोणाला माहिती असेल तर उद्या मला सांगा, माझेही थोडं अज्ञान असू शकते याच्यामध्ये. असा विचार विनिमय होईल तेव्हा औरंगजेबाचा शिक्का एका पत्रावर बसेल की 5,000 मनसबदारी सँक्शन, मान्य, इट इज बीन कंटिन्यू. आता ही चालू ठेवण्यात येणार आहे. परत यायला किमान परत पुढचे 2 महिने, 5 महिने दिलेर खान बसून फक्त राहील, युद्ध नाही. आता विनोद ऐका, हे 5च महिने झाले. तो आला ना उंटावरचा शहाणा, पत्र फडकवत आला, 5,000 मिल गया. हे पत्र आल्यानंतर शंभूराजांचा पुढचा डाव. दिलेर खान, मी तुम्हाला पहिल्याच पत्रात काय सांगितलं होतं, काय माझी 5,000ची मनसबदारी तुम्ही कायम ठेवणार आहात का, हे जसं महत्वाचं आहे तसं फक्त 5,000 मनसबदारीवर मी हे करणार नाहीये. याच्या उपर तुम्ही काय देऊ शकता हे मला उत्तर हवंय. झालं पुढचे 5 महिने पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. मग दिलेर खानाने शिफारस केली की आलमपणा साक्षात शंभूराजा आपल्याकडे येतोय, 5,000 काय काहीतरी वाढवून द्या. पण तो सुद्धा असा खेळा डोक्याचा, त्या पठ्ठ्याने फक्त 2च वाढवले, 7,000च फक्त सांगितले. 5चे 2 वाढव फक्त. काय पेट्रोलचे दर आहेत काय 5 आणि 2 वाढवायला. पण औरंगजेब तितका धोरणी होता, तो एकदम काहीही बोलणारा नव्हे हा. पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, या गोंधळामध्ये 10 महिने दिलेर खान झुंजवलाय. आणि इतकं सगळं झाल्यानंतर 11व्या महिन्यात पत्र आलं, 7,000 मनसब मान्य. आता तरी हो म्हणा. आणि याला शंभूराजांचं उत्तर असं आहे, तुम्ही 7,000 मनसब मला मान्य केलीत, याबद्दल मी आपला आभारी आहे. माझे वडील स्वारीवर गेल्यामुळे हे सगळं सांभाळण्याची थोडी जबाबदारी माझ्यावर आहे. ते आले की येतो. आता या पत्रानंतर जर शंभूराजे फितूरच आहेत म्हणायचं असेल तर मग मोहरेने दृष्ट काढू आपण एखाद्याच्या बुद्धीची. ही वाक्य शंभूराजांची, माझे बाबा स्वारीवर असल्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर आहे हे सांगतायत ते. म्हणून मला स्वराज्य सोडून येता येत नाही. ते आले रायगडाला की येतो, नंतर येऊन उपयोग काय. 1.5 वर्ष या दिलेर खानाला गाजर दाखवत नुसता हत्ती झुरवत ठेवला त्याने. 3 लाख फौजेचा 1.5 वर्षाचा रोजचा खाण्याचा खर्च किती झाला असेल, हत्तीना खायचा खर्च किती झाला असेल. आता त्याला काही फारसा खर्चाचा विचार करायचं कारण नाही. पण तरी सुद्धा औरंगजेबाचा एवढा मोठा खजिना बसल्या जागी फुकट घालवला. आणि त्याचा दुसरा फायदा असा, 1.5 वर्षात ज्यांनी युद्धच केलं नाही ते किती आळशी झाले असतील. आता ह्याच्या पुढे चालायचं म्हटलं तरी वाढवून नाही काही मिळणार, जरा सुट्टी काही करायचंच नव्हतं ना तिथे. आणि मुद्दाम लक्षात एक ठेवा,
शंभूराजे जेव्हा दिलेर खानाला जाऊन मिळाले तेव्हा त्यांच्या चर्चा अशी झाली की तुमच्यावर जबाबदारी कशाची आहे. ते म्हणले औरंगजेबाची इच्छा अशी आहे की विजापुराला संपवावं. म्हणजे आदिलशहाला संपवण्याची आज्ञा आहे. अर्थात पण आदिलशाह तर बादशहाच आहेत. आदिलशहाच काय, गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला सुद्धा संपवून टाकावा आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही ही मुघलांच्या आधिपत्याखाली घ्यावी अशी शहाजादा मुअज्जम आणि औरंगजेबाची आलमपणाची इथे इच्छा आहे. तेव्हा शंभूराजांच्याही लक्षात आलं हे सगळेच बोके एकमेकात भांडतात. म्हणजे हा बादशहाच आहे, हा बादशहाच आहे, हा बादशहाच आहे, पण हा बादशहा याला गेळ्याला बसलाय, तो बादशहा त्याला गेळ्याला बसलाय. फक्त या लोकांमध्ये चांगलं एकच आहे, तिसरा कोणी आला की हे तिन्ही बोके एकत्र होतात. एकटे असले की सतत भांडतात आणि आपण सतत एकत्र राहतो. युद्धाची वेळ आली की सगळे बाजूला होतात. काय गंमत आहे काही कळत नाही. आपल्या हिंदूंची अवस्था तो म्हणजे संत्र्यासारखी झाली आहे, संत्र्यासारखी. मस्त लाल लाल भगवा रंग दिसतो, एक संध दिसतं सगळं, पण काही नाही. एका टिचकीनं फक्त त्याच्यावरचं साल काढलं की सगळ्या फोडी वेगळ्या. याचं याच्याशी जमत नाही, त्याचं त्याच्याशी जमत नाही. कोणी चावान कराच होता त्याचा. इतके सहज फुटतात. बाकीच्या समाजाच्या भेगात दिसत असतात टरबुजासारख्या, खरबुजासारख्या. अरे हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे याच्याशी जुळलेलं नाही, हे तिसरंच आहे, हे याच्याशी जुळणे. पण लेखाचे पक्के इतके असतात, नाही बाजूला करतायत. त्यांची एकत्र राहायची ताकद अशी जबर आहे की डोक्यात घातलं तर समोरचा मरतो. आपली दिसायचीच ताकद जास्त चांगली होते, ती असायची ताकद जमत नाही. शंभूराजांना फार मोठं या गोष्टीचं दुःख होतं की लक्षावधी हिंदू सरदार दिलेर खानाच्या हाताखाली मांडलिकगिरी करायला तयार आहेत, आनंद मानायला तयार आहेत, पण हेच सगळे हिंदू सरदार शिवाजीराजांच्या हाताखाली जायला तयार नाहीत. तिथे त्यांना तो अपमान वाटतो, तिथे कमीपणा वाटतो. लेका मांडलिकच व्हायचंय ना. मग औरंगजेबापेक्षा शिवरायांचं मांडलिकत्व जास्त श्रेष्ठ नव्हे काय? एक हिशोब सांगतो तेवढा पहा. संभाजी राजांना हाताशी घेऊन दिलेर खानाने विजापूरची मोहीम आखली. विजापूरचा बादशाह इतका घाबरला, त्याने शिवाजी राजांकडे मदत मागितली. अहो मोगल मला मारतायत, तुम्ही मला मदत करा. शिवाजी राजांची पण पंचायत होती. मग शिवाजी राजांनी नेहमीप्रमाणे एक वेगळाच मुद्दा मांडला. कुतुबशहा, आदिलशहा आणि आम्ही सगळे दक्षिणी लोक आहोत. दक्षिणेवर उत्तरेचं आक्रमण होत आहे, या नावाने यांची एकजूट मारायची. आदिलशहाच्या मदतीला मी जायला तयार आहे. नेताजी पालकरला तिथे पाठवला. म्हणून विजापूरच्या मदतीच्या मिशानी नेताजी पालकर आथणी तिकोणा भागामध्ये स्वतःच सैन्य घेऊन थांबलेला होता. फक्त दिलेर खानाने एकच गंमत केली. आपण विजापूरकरांचा मुलूक मारतोय, हे सब ठीक आहे, लेकिन शंभूराजे तुम्ही खरंच आमच्या बाजूला आलात हे आम्हाला कसं पटावं? म्हणून तुम्ही तुमच्या किल्ल्यांमधला एक तरी किल्ला आम्हाला जिंकून द्या की, बाकी आपण विजापूरचा मुलूक मारणार आहोत. युद्धामध्ये शिवबांची धोरण पद्धती हीच आहे की दिलेर खानाच्या चपलेनं त्याचा विंचू मरत असेल तर बरंच आहे, चप्पलही त्याची विषही त्याचंच आहे. पण आता ती चप्पल दुर्दैवाने इकडं थोडीशी सरकली, तुमचा एक किल्ला द्या की. म्हणून ते भोपाळगडाकडे आले. शंभूराजांनी भोपाळगडाला निरोप पाठवला. तो निरोप पहा फार महत्वाचा आहे. भोपाळगडावरती फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता. त्याला निरोप असा पाठवला, स्वराज्याचा युवराज म्हणून मी आपल्याला आज्ञा करतो, किल्ला खाली करून द्यावा. यावेळेला दिलेर खानाचा किंवा औरंगजेबाचा 7000 मनसबदार म्हणून मी आज्ञा करतो असं ते का बोलत नाहीयेत? काही वाक्यांमध्ये तावर्ण ताकभात कळायला पाहिजे असतो की हा स्वराज्याचा युवराज म्हणून मी तुम्हाला आज्ञा करतो, याचाच अर्थ जे काही होणार आहे याच्यात स्वराज्याचं भलंच होणार आहे.
दिस इज नाटक गोइंग ऑन. तुम्ही किल्ला खाली करून दिलात की एक नुसता फुकटचा दगडा धोंड्याचा किल्ला मिळाला की हा दगड गप्प बसणार आहे, आनंदित होणार आहे. पण ती सांकेतिक भाषा लक्षात आली नाही. दुर्दैवाने फिरंगोजी युद्धाला उभे राहिले. मनाविरुद्ध का होईना पण युद्ध करावं लागलं. फिरंगोजी गुप्त रस्त्याने रायगडाकडे निघून गेले शिवाजी राजांना विचारायला की युवराज असताना मी तोफेचा गोळा टाकायचा का, युवराज असताना आम्ही युद्ध करायचं का. ते चर्चेसाठी ते तिकडे निघून गेले. तोपर्यंत भोपाळगड पडला. आणि त्याच्याही पुढचं एक महत्वाचा पुरावा सांगतो. अजून एक पद्धत अशी सांगतात की जेव्हा भोपाळगडाच्या खाली शंभूराजे उतरले आणि आता विजापूरकडे वाटचाल सुरू झाली, मध्ये 2 गावं होती, मी मगाशी सांगितली ती, तिकोटा आणि अथणी. या 2 गावामध्ये मुघलांचे अत्याचार संभाजीराजांनी पाहिले. प्रचंड गावच्या गावं कैद करून आणली जायची. बायकांवरचे अत्याचार बघवत नव्हते, गुरांवरचे त्याच्यापेक्षा बघवत नव्हते. माणसांचे अत्याचार ऐकवणार नाहीत इतके भयानक होते. आणि असं असताना फार सुंदर वर्णन आहे संभाजीराजांचं. आपण दिलेर खानाच्या गोटात आहोत हे माहीत असताना साऱ्या सैन्या देखत शंभूराजे दिलेर खानावर चालून गेलेत. त्याची गचांडी धरून त्याला जाब विचारलाय, अरे राज्य करता का सैतानात. दिलेर खान म्हणला, हम तो सदी से ऐसे ही राज्य करते हैं. अरे काही माता भगिनी तुम्हाला आहेत का नाहीत. दुश्मनला आपण माय बहीण मानतच नाही, प्रश्न येतोच कुठे. ती मानवता वगैरे सगळं पाळायचं कंत्राट तुमच्याकडे आहे. हम दुश्मन को सिर्फ दुश्मन समझते हैं, दुश्मन खत्म करने के लिए होता है और ज्यादा से ज्यादा यातना दे तो खुदा ताला प्रसन्न होता है. सटक्यामध्ये मारलं तर भगवंताची कृपा मिळत नाही, जास्तीत जास्त हाल करून शत्रूला मारलं तर देव प्रसन्न होतो, असा आमचा सरळ धर्मग्रंथ आहे. हम वही कर रहे हैं. मला तुमच्याबरोबर राहायची इच्छा नाही. अबे हमें तो मालूम ही था. तू 1.5 वर्षांनी बाबा आल्यावर येतो म्हटलंस, तिथेच मला कळलं होतं की माझ्यासारख्याला सुद्धा तू गुंगावलास. कधी ना कधी तू निघून जाणार मलाही कळत होतं. अर्थात कुटुंब काबिल्यासाठी थांबणारा मी नव्हे. नेताजी पालकरांच्या सेना आसपास आहेत एवढ्या शेंगदुतऱ्यांच्या खुणेमध्ये समजलं होतं. तेवढ्यावर धाडस करणं पुरेसं होतं. शंभूराजेने आपल्या सर्व सैन्याला उठायला सांगितलं आणि दम दिला समोर. माझा पाठलाग करायला माणसं पाठवलीत तर मी कुठे गेलो हे सांगायला कोणीही मागं येणार नाही. समजायचं त्याला समजलं ते. माझ्या पाठलागाला कोणीही पाठवलं तरी मी कुठे गेलो हे सांगायला कोणीही मागे येऊ शकणार नाही. दिलेर खान जा रहा हो. पाठ वळवली, घोड्यावर मान ठोकली, ताड 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 शंभूराजाचं पथक निघून सुद्धा गेलं. ते दिसेनासं झाल्यावर दिलेर खान ओरडला, क्या देखते हो, पीछा करो. कोण मरायला पीछा करायला जाणार आहे तिथं? सगळे तिथंच उभे. अरे क्या देख रहे हो. शेजारचे शहाणे होते. सरदार साहब, क्या जो आप देख रहे थे वही हम देख रहे हैं. अहो तो नजरेच्या टप्प्या पलीकडे जाईपर्यंत ओरडायचं सुद्धा धाडस तुमच्यात नव्हतं. इतक्या तडफेनं तो समोरनं निघून गेला की पिछा करो म्हणायचं सुद्धा त्याच्या पिछाडीला धाडस झालं नाही. आता तू निघून गेल्यानंतर काय सांगताय? आम्हाला आमच्या बेबी बेगम प्यार आहेत, त्याने दिलेला दम खरा आहे, आम्ही काही तिच्या पिछाडीला जात नाही. रायगडापर्यंत शंभूराजे येऊन पोचले. शंभूराजे परत आल्याबद्दल शिवाजी महाराजांचं पत्र आहे. कोणाला लिहिलेलं? शिवाजीराजेने त्याच्या भावाला लिहिलेलं पत्र आहे. व्यंकोजी राजे नावाचे शिवरायांचे भाऊ होते जे कर्नाटकामध्ये होते. त्या पत्रातले शब्द बघा. शिवाजीराजे सुद्धा या कुठे गोष्टीला फितुरी म्हणत नाहीत. पत्रातले शब्द राजांचे असे आहेत, शंभूराजे काही काळ मोगलांकडे गेले होते. त्यांना परत इकडे आणण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. लक्षात घ्या, कष्ट म्हणजे नेताजी पालकरला पाठवून नेटवर्क लावणं याच्याबद्दलचा विषय आहे हा. त्यांना परत आणण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. कष्टास फळ येऊन आता शंभूराजे परत इथे आले आहेत.
मुघलांची पातशाही असो अथवा आदिलशहाची किंवा कुतुबशाहीची पातशाही असो, या कोणत्याही पातशाहीमध्ये आपल्या मनाच्या बरहुकूम धर्मराज्य होणार नाही हे त्यास कळून चुकले आहे. काही वाक्य अशीच म्हणावी लागतात की ज्यायोगे हे नाटक नाही हे इतरांना सिद्ध व्हायला पाहिजे. की असे त्यांच्या लक्षात आले. शंभूराजे आता घरी परत आले आहेत आणि घरोब्याच्या संबंधाने जसे करायचे तसे समाधान झालेले आहे. आता आपण म्हणाल की ह्या पत्राचा जर महत्वाचा पुरावा म्हटला तर आतापर्यंत फितुरी करणाऱ्यांचे डोळे फोडणारे शिवाजीराजे, फितुरी करणाऱ्यांचे हात तोडणारे शिवाजीराजे फक्त पोरगा होता म्हणून हो म्हणून मोकळे झाले का? हो, जाऊ दे. आता लक्षात घ्या, नाटक काय उभं केलंय? तो आमच्यावर नाराज झालाय आणि मुघलांकडे गेलाय. स्वार्थासाठी नव्हे, आमच्यावरची नाराजगी काढण्यासाठी. मुद्दाम लक्षात घ्या, स्वार्थ मिळवण्यासाठी दुसऱ्याकडे जाणं आणि फक्त नाराज होऊन रुसलो आहे म्हणून दुसऱ्याकडे जाणं, यामध्ये फितुरी हा शब्द आणि रुसवा हा शब्द दोन वेगळे असतात. इतिहासामध्ये याच्या पूर्वी हा प्रकार झालेला आहे. अफजल खानाच्या स्वारीमध्ये खंडोजी खोपडे नावाचा सरदार होता, तो फितूर झाला होता. शिवरायाने त्याचा हात आणि पाय तोडून त्याला शासन केलं, हे अगदी बरोबर होतं. पण खंडोजी खोपडेचं जे वतन होतं ते दोन भावांचे मिळून होतं. ते सगळं वतन खंडोजीच्या नावे झाल्यामुळे दुसरा भाऊ दुखावला गेला. तो रुसून आदिलशहाकडे गेला होता. त्याची समजूत काढून शिवाजी राजाने त्याला 59 सालच्या इतिहासात सुद्धा परत आणलाय, कोणतीही शिक्षा न देता. की खंडोजी तो पैशासाठी फितूर झाला आहे, तो स्वार्थासाठी फितूर झाला आहे आणि हा स्वतःचे न्याय्य हक्क डावलला गेल्यामुळे रुसून फक्त तिकडे गेलाय. त्याला माझं काही नुकसान करायचं नाहीये. अशा रुसलेल्या माणसाला फक्त मला परत आणायचं आहे. असा पहिल्या संभाजीराजांचीच ही केस नाहीये, कोंडाजी सुद्धा असाच परत आणलेला आहे. तेव्हा न्याय बघताना शंभूराजांनी दिलेर खानाला 1.5 वर्ष झोलवलेलं आहे. ही त्यांची मोठेपणाची कारकीर्द अमान्य करता येत नाही. शिवाजीराजांचा याच्यामधला न्यायप्रवणतेला कुठेही धक्का